नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. आपलं सर्वांचं स्वागत हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमामध्ये आपण शिक्षण, आरोग्य यासह व्यवसाय या संबंधित विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषय हा शिक्षणाशी संबंधित असून विषयाचं नाव आहे यूपीएससी, एमपीएससी, बँक स्टाफ सिलेक्शन स्पर्धा परीक्षांची तयारी. आणि याविषयी आपल्याला माहिती देतील मंगेश बोरकर सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर त्यांच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. मंगेश बोरकर सर हे संबोधी आयएएस अकॅडमी मुंबईचे डायरेक्टर आहेत. त्यांचं एमए आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण झालंय. त्यांनी यूपीएससीच्या अनेक परीक्षा देखील दिलेल्या आहेत. त्यांनी त्यामध्ये यश देखील मिळवलेलं आहे. त्यांनी आतापर्यंत 4.5 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलंय. 1000 पेक्षा जास्त सेमिनार देखील घेतले. इतकंच नाही तर त्यांना सावित्रीबाई फुले याकडून बेस्ट टीचर पुरस्कार यासह वामनदादा पवार समाजभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि यासोबतच त्यांना इतर पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलंय. आता आपण विषयाला सुरुवात करूया. मात्र खरं तर या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर मी तुम्हाला प्रश्न तर विचारणार आहे. मात्र तुमच्या अकॅडमीमध्ये अनेक विद्यार्थी आहेत जे उत्तीर्ण झालेले आहेत आणि मोठमोठ्या पदांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. एकूणच त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण बघूयात. मी डॉक्टर प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक जळगाव. या ठिकाणी मंगेश बोरकर सर आणि संबोधी आयएएस अकॅडमी यांचे मनापासून आभार मानू इच्छितो. यूपीएससी क्लिअर करण्यामध्ये आणि यूपीएससीच्या ABCDची सुरुवात करण्यामध्ये जे काही मला मार्गदर्शन संबोधी अकॅडमी आणि सरांतर्फे मिळालेलं आहे त्याचा माझ्या यशामध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे. आपण सुद्धा संबोधी अकॅडमी आणि मंगेश बोरकर सर यांच्या मार्गदर्शनाचा त्या ठिकाणी जॉईन होऊन लाभ घेऊ शकता. निश्चितपणे आपल्या सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशनमध्ये त्याचा फायदा होईल. धन्यवाद. मी ज्ञानदा आव्हाड, असिस्टंट मॅनेजर ओरिएंटल इन्शुरन्स. 2016 मध्ये माझं IBPS थ्रू ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आणि यासाठी मला संबोधी अकॅडमी आणि मंगेश सर यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं होतं. संबोधी अकॅडमीमध्ये फक्त कोचिंगच नाही तर त्यासोबत तुम्हाला कोणते बुक्स वाचायचे, कसे वाचायचे, कोणत्या विषयासाठी किती वेळ द्यायचा या सगळ्याचं गायडन्स मिळतं. तसेच त्यांचे जे प्रॅक्टिस एक्झाम सेशन असतात त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या वेळेचं टाईम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करता येते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जेन्युइन गायडन्स जर हवा असेल तर मी संबोधी अकॅडमी नक्की सजेस्ट करेन. धन्यवाद. नमस्कार, मी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर अर्चना पाटील. मी सध्या मुंबई येथे कार्यरत आहे. मला संबोधी आयएएस अकॅडमी मुंबई आणि ठाणे या संस्थेचे तसेच विशेषतः बोरकर सरांचे खूप आभार मानावेसे वाटत आहेत. कारण त्यांच्यामुळेच आज मी या पोस्टवर आहे. त्यांचं जे मोलाचं मार्गदर्शन मला लाभलं त्यामुळे मी यशस्वीरित्या MPSC पास करू शकले. तेव्हा आपण सर बघतोय की संबोधी अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आहेत की ते मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ही अतिशय चांगली बाब आहे. तर एकूणच त्या ठिकाणी शिक्षण कसं घेतलं जातं या संदर्भात तर आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. मात्र सर मी जसं सुरुवातीलाच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं तुम्ही IAS, IPS सारख्या मोठमोठ्या परीक्षा दिलेल्या आहेत. तुम्ही पास देखील झालेलात. मग इतक्या पुढे पोहोचून देखील अचानक मनामध्ये संबोधी आयएएस अकॅडमी ओपन करण्याचा, सुरू करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये येणं यामागचं नेमकं कारण काय होतं? या सर्वप्रथम G24 तासचे आभार मानतो की मला हा मंच आपण उपलब्ध करून दिला. बेसिकली IAS IPS पदांच्या मी जवळ होतो. माझं फायनल सिलेक्शन त्यातून झालेलं नाही, परंतु मी पॅरामिलिटरी फोर्सेस, सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस असिस्टंट कमांडंट एक्झामिनेशन, स्टाफ सिलेक्शन थ्रू सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनची PSIची एक्झामिनेशन या उत्तीर्ण केलेल्या होत्या. आणि सिव्हिल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा दिलेली होती मी 2004 ला. बेसिकली थोडंसं मी बॅक जाऊन सांगतो की माझं शिक्षण कोंढाळी, तालुका काटोल, जिल्हा नागपूर या ठिकाणी माझं शिक्षण झालं 12वी पर्यंतचं. त्यानंतर माझं इंजिनिअरिंग झालं महात्मा बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी, अंबेजोगाई, जिल्हा बीड या कॉलेजमध्ये. आणि अगदी लहानपणापासून मला माझ्यामध्ये जी एक जिद्द होती ती IAS IPS बनण्याची जिद्द होती. परंतु या संपूर्ण प्रवासामध्ये मला कुठेही मार्गदर्शन मिळालं नाही. आणि आमच्या वेळेस म्हणजे 2000 ते 2005-06 पर्यंत मी म्हणेल की महाराष्ट्रामध्ये या संदर्भात यूपीएससी सारख्या एक्झामच्या संदर्भात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसच्या एक्झामिनेशन अन्य ज्या एक्झाम्स आहेत तर त्या संदर्भात गायडन्स मुळीच मिळायचं नाही.
मी साधारणतः 2000 नंतर जर्नलिझमचा सुद्धा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. कारण का की महाराष्ट्रामध्ये मला 1 वर्ष कोणी गुरुच सापडलं नाही त्यावेळेस की जो मला युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची गायडन्स करू शकेल. नंतर मग मी एक अधिकारी होते, IRS अधिकारी होते, त्यांना भेटलो. ते म्हणाले की खिशात पैसे असतील तर तू दिल्लीला जा, दिल्लीमध्ये तुला सगळं मार्गदर्शन मिळू शकतं. मग दिल्लीला गेलो. दिल्लीला सुद्धा 2002-03 मी जवळपास दिल्लीला होतो. आता दिल्लीच्या संदर्भात एक असा गैरसमज आहे अनेक विद्यार्थ्यांचा, लाखो विद्यार्थ्यांचा तो गैरसमज आहे की दिल्लीला गेलं की तुम्ही IAS ऑफिसर 100% होता. परंतु हा गैरसमज आहे, हा काही योग्य समज नाही आहे. मी सुद्धा दिल्लीला गेलो, परंतु जी अपेक्षा घेऊन दिल्लीला होतो किंवा महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी त्यावेळेस दिल्लीला असायचे आणि बरेचसे विद्यार्थी 3-4 वर्ष तयारी करायचे, त्यात सिलेक्शन कोणाचं व्हायचं नाही आणि क्लासेसचा तिथल्या काही असा विशेष रोल नसायचा. म्हणजे 1-2 वर्ष वाया गेल्यानंतर विद्यार्थ्यांना समजायचं की आपण काय करायला पाहिजे. मी नागपूरला परत आलो. नागपूर माझं नेटिव्ह प्लेस म्हणता येईल. नागपूर आणि अमरावती जिल्हे हे 2 माझे नेटिव्ह प्लेस आहेत खरं तर बेसिकली नागपूरला परत आलो आणि त्याच्यानंतर 2004 मध्ये स्वतः मेहनत घेऊन मी मुख्य परीक्षा दिली सिव्हिल सर्व्हिसेसची पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग त्याच वर्षी मी सेंट्रल पॅरामेट्रिक फोर्सेसच्या UPSCच्या इंटरव्ह्यूला पण होतो आणि नंतर मग कालांतराने मुंबईला येणं झालं. मुंबईला पण मी स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर इथे मी विद्यार्थी होतो आणि कालांतराने जवळपास 7-8 वर्ष तिथे मी शिकवलो सुद्धा IASच्या प्रिपरेशनसाठी. हा ट्रायंगल कम्प्लीट केल्यानंतर असं लक्षात आलं मला की सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येणारा जो तरुण आहे तो फक्त नोकरी, एक चांगली नोकरी, एक लाल दिव्याची गाडी, एक मान सन्मान वगैरे या उद्देशाने येतो. परंतु त्याला भारतीय राज्यघटनेमध्ये जी कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे की आपण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तनासाठी काम केलं पाहिजे, लोकांसाठी काम केलं पाहिजे, संवेदनशीलतेने काम करायला पाहिजे, ही जी मानसिकता आहे तर ही मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये, म्हणजे बरेचसे माझे जे बॅचमेट्स होते माझ्यासोबतचे, त्यांच्यामध्ये मला काही दिसली नाही. आणि एक वैचारिक लेवल होती, एक एथिकल डिसिजन होता माझा की IAS होण्याच्या अगदी जवळ. कारण ज्यावेळेस तुम्ही त्या कालखंडामध्ये UPSC सारख्या परीक्षेमधून मुख्य परीक्षेला जाता, ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देता तर तुमचं एक पोटेन्शियल वाढलेलं असतं आणि तुम्ही कुठेतरी जवळ असता. ते मला वाटलं की नाही, आता आपण शिक्षकाच्या भूमिकेत उतरलं पाहिजे महाराष्ट्रातील त्यानंतर तुम्ही शिक्षकाच्या भूमिकेत उतरलात. मात्र सर, आता जसं तुम्ही बघतायत की मुंबई आणि ठाण्यामध्ये तुमची अकॅडमी आहेत, 16 वर्ष झाले तुम्ही आज खरं तर ह्या अकॅडमी चालवतात. तर सर, MPSC UPSC करत असताना स्टाफ सिलेक्शन मध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांची एकूणच मानसिकता आणि तुम्हाला नेमका काय अनुभव आलाय? प्रामुख्याने मुंबईमध्ये तर असा आहे की माझा एक अनुभव असा राहिलेला इतक्या वर्षांमध्ये की मुंबईमधल्या विद्यार्थ्यांना आजही, म्हणजे इतके 15-16 वर्ष मी मुद्दाम का थांबलो की कोकण विभाग जो आहे, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, पालघर असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई उपनगर शहर, इथल्या विद्यार्थ्यांना अधिकारी बनण्याचं स्वप्न, त्यातल्या त्यात IAS IPS बनण्याचं स्वप्न तर मुळीच पडत नाही. फार कमी विद्यार्थ्यांना ते पडतं. तर वाईट अनुभव पण आहेत, चांगले अनुभव पण आहेत. अनेकदा विद्यार्थी कॉर्पोरेटमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये ऍक्सेप्ट करतात, जॉब ऍक्सेप्ट करतात आणि लगेच अर्निंगला सुरुवात करतात. तर हा पार्ट अजूनही आहे मोस्ट ऑफ द स्टुडंट्समध्ये. दुसरं असं आहे की अलीकडच्या काळात, म्हणजे आता माझे अनेक महाविद्यालयांनी, म्हणजे मुंबईमधले, ठाण्यामधले, महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी माझे कार्यक्रम घेतले आणि त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की मुंबईमध्ये एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट अशी आहे की अगदी 12वी झाल्या आमच्याकडे आता विद्यार्थी जॉईन होत आहेत आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये IAS IPS होण्याचं स्वप्न बघतायत. सोबतच इतरही परीक्षांसाठी इन्क्वायरीज मोठ्या प्रमाणात त्यांच्या वाढलेल्या आहेत. निश्चितच सर. मात्र UPSC असेल, MPSC असेल किंवा स्टाफ सिलेक्शन सारख्या परीक्षा असतील, एकूणच या परीक्षांमध्ये सगळ्यात चांगल्या परीक्षा कुठल्या आहेत किंवा असं काय, कुठल्या परीक्षांकडे विद्यार्थ्यांनी जावं असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की जर तुम्हाला बनायचं असेल तर राजा बना. म्हणजे यू शुड रीच ऍट द पोझिशन ऑफ IAS ऑफिसर और IPS ऑफिसर और फॉरेन सर्व्हिसेस. म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून साधारणतः 21 सर्व्हिसेस आहेत, 21 सर्व्हिसेस. ओके, त्याच्यामध्ये IAS IPS, फॉरेन सर्व्हिसेस, ऑडिट अकाउंट, रेव्हेन्यू मधली, इन्कम टॅक्स आहे, कस्टम्स आहे. ओके, ह्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत ना, या सर्व्हिसेसमध्ये जर विद्यार्थी गेला तर त्याचं पोटेन्शियल खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्ही 22व्या वर्षी जर IAS झालात
किंवा IPS झालात, ओके, जसं माझा डॉक्टर प्रवीण मुंडे हा विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये IPS झाला, डॉक्टर जय वाघमारे हा विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये IRS झाला, तो आता डेप्युटी कमिशनर आहे अगदी कमी वयामध्ये, ओके, किंवा रामदास भिसे हा सेकंड अटेम्प्टमध्ये इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेसला सिलेक्शन झालं, तर खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून मिळू शकतात. आणि MPSC ही एक म्हणू शकतो की आपण त्यातूनही पण तुम्ही डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार अशा ग्रुप A आणि ग्रुप B सर्व्हिसेसमध्ये 29 सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकता. त्याच्यानंतर MPSCच्याच दुसऱ्याही एक्झाम्स आहेत ज्याला आपण ग्रुप Bच्या नॉन गॅजेटेड एक्झाम्स म्हणतो, जसं पोलीस इन्स्पेक्टर आहे, सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर आहे, मंत्रालयामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, ओके, किंवा आणखी क्लरिकलचे एक्झाम्स आहेत. पण त्या काय होतं ना की तुम्ही ग्रुप C वरून ग्रुप B पर्यंत जाणे, ग्रुप B वरून परत ग्रुप A पर्यंत जाणे, हा संपूर्ण खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस असते ती. त्यामुळे जर एखादा विद्यार्थी जर 22व्या वर्षात IAS बनत असेल तर त्यांनी 100% IAS ला प्राधान्य द्यावं किंवा UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम्सला त्यांनी प्राधान्य द्यावं. स्टाफ सिलेक्शन आणि बँकिंग, इंटेलिजन्स ब्युरो, CASF, CAPF हे पण पर्याय आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूया नंतर. निश्चितच. सर, UPSC म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस आणि MPSC हे ज्या परीक्षा आहेत एकूणच, तर ह्या परीक्षा देऊन नेमकं आपल्याला किंवा विद्यार्थ्यांना एकूणच कोणत्या पदापर्यंत जाता येतं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की सिव्हिल सर्व्हिसेस जर तुम्ही देतो म्हटलं UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, तर तुम्ही IAS होता, IPS होता, फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकता, इंडियन रेव्हेन्यूच्या इन्कम टॅक्स आणि कस्टमच्या सर्व्हिसेस आहेत, ऑडिट अकाउंट सर्व्हिसेस आहेत, डिफेन्स अकाउंट सर्व्हिसेस आहे, डिफेन्स एस्टेट सर्व्हिसेस आहे. अलीकडेच इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस सुद्धा एक महत्वाची सर्व्हिस ऍड झालेली आहे, ज्याच्या यावर्षी 150 वॅकन्सीज होत्या, ओके. त्याच्यानंतर मग अंदमान निकोबार, दिल्ली, पॉंडिचेरीच्या पब्लिक सिव्हिल सर्व्हिसेस आणि पोलीस सर्व्हिसेस आहेत. तर अशा 21-22 सर्व्हिसेस UPSC थ्रू आहेत आणि साधारणतः 29 सर्व्हिसेस ज्या आहेत या MPSCच्या राज्यसेवे थ्रू आहे, ओके. आणि मग नंतर मग ग्रुप B, ग्रुप C बद्दल मी आता जस्ट बोललेलो तुम्ही सांगितलं. सर, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, अनेक विद्यार्थी आहेत आज UPSC MPSCची परीक्षेची तयारी करतायत. काही विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की आपण 12th झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण या परीक्षांची तयारी सुरू करावी. योग्य वेळ केव्हा असते MPSC आणि UPSCच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी? सगळ्यात महत्वाचा, खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही मला. बघा, काय असतं की आपल्या इकडे आता करिअरच्या संदर्भात अनेक मिसकन्सेप्शन्स आहेत, ओके. म्हणजे अजूनही आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मी प्रामुख्याने बोलेल, कारण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी कार्यक्रमांना जातो, सगळ्या विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र. मी एक बघितलेलं आहे की अजूनही पॅरेंट्स किंवा विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकल याच्या पलीकडलं विश्वास दिसत नाही, ठीक आहे. तर त्यामुळे कसं आहे ना की ज्यांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे तर त्यांनी सगळ्यात महत्वाचं हे डिटरमाइन करायला पाहिजे किंवा गव्हर्नमेंट जॉबमध्ये की मग कशासाठी येतो, म्हणजे माझा मुख्य हेतू काय आहे. आणि मग त्याचा जर हेतू स्पष्ट झाला तर त्यांनी हे डिसाईड करायला पाहिजे की मी आता 12वी केलेलं आहे, तर 10वी ते 12वीच्या दरम्यान आपण आपलं करिअर डिसाईड करणं हे आवश्यक आहे. आणि साधारणतः तयारी जर करायची असेल तर आता आमच्या इकडे जसं 12वी झाल्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे फर्स्ट इयर पासून ते थर्ड इयर पर्यंत ग्रॅज्युएशन होता होता आम्ही 3 वर्षामध्ये विकेंड किंवा रेग्युलरच्या बॅचेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही UPSCची संपूर्ण तयारी करून देतो. किंवा आता MPSC राज्यसेवा परीक्षेचा सिलेबस हा UPSCच्या लेव्हलला झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा आमचा किमान 1 वर्ष ते 2 ते 3 वर्षापर्यंतचे कोर्सेस आहेत. तर बेसिकली काय ना की ज्यांना यांची तयारी करायची असेल, एखाद्याला बँकेमध्ये ऑफिसर बनायचं आहे, एखाद्याला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून समजा आता 10वीच्या बेसिसवरती पण मल्टीटास्किंगची एक एक्झाम असते, 12वीच्या बेसिसवरती स्टाफ सिलेक्शनची एक एक्झाम असते, CHSLची किंवा CGLची ग्रॅज्युएशन बेसिसची एक्झाम असते. या सगळ्या परीक्षांची जर तयारी कोणाला करायची असेल तर इमिजिएटली आफ्टर 12वी झाल्या तुम्ही फर्स्ट इयर पासून तयारी करणं शक्य आहे आणि ती करायला पाहिजे. निश्चितच. आता हे तर झालं MPSC किंवा UPSC बद्दल, पण सर जर MPSC UPSC व्यतिरिक्त बँक किंवा स्टाफ सिलेक्शन साठी अभ्यास करायचा असेल तर त्याची तयारी कशी करावी आणि नेमकी त्याची सुरुवात कशी? स्टाफ सिलेक्शन आणि बँकिंग हा जो प्रकार आहे याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये सुद्धा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता बँकिंगमध्ये जर तुम्हाला एक सिंपल ग्रॅज्युएट पाहिजे, साधारणतः 28 वर्षापर्यंत तुम्हाला बँकेच्या माध्यमातून क्लर्क बनता येतं. त्याच्यावरती 28 मिनिमम एज लिमिट आहे ओपनसाठी आणि त्याच्यानंतर मग +3 OBC आणि +5 SC ST ला असतं. तसं स्टाफ सिलेक्शनसाठी मी आताच सांगितलं की मल्टीटास्किंग 10वी बेसिसवरती, CHSL 12वी बेसिसवरती आणि CGL ही ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती एक्झाम असते. आता यामध्ये कसं आहे की याची तयारी सुद्धा 12वी नंतर किंवा फर्स्ट इयर नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही करू शकता, पण याच्यासाठीचे जे कंपोनंट्स आहेत
सगळ्यात महत्वाचं की याच्यासाठी कंपोनंट्स काय काय असतात. यामध्ये तुमचं रिझनिंग आहे किंवा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे आणि इंग्लिश आहे. हे जे 3 पॅरामीटर्स आहेत. कुणालाही बँकिंगच्या तयारी करायची असेल किंवा बँकिंगची एक्झाम क्वालिफाय व्हायची असेल, क्लरिकल लेवलला असो, प्रोबेशनरी ऑफिसर लेवलला असो की तुमचं स्पेशल ऑफिसर्स, स्पेशालिस्ट ऑफिसर्स, मॅनेजमेंट ट्रेनीज असो किंवा स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून जे ग्रुप सी, ग्रुप डी आणि ग्रुप बी पर्यंतच्या एक्झाम्स असतील तर त्याला सुद्धा रिझनिंग, मॅथ्स आणि क्वांटिटेटिव्ह इंग्लिश हे 3 घटक चांगले महत्वाचे असतात. आणि स्टाफ सिलेक्शनसाठी या 3 घटकांच्या सोबत हिस्ट्री, ज्योग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, जनरल सायन्स, ओके, करंट अफेअर्स आणि त्याच्यानंतर मग तुमचं आता अलीकडच्या काळामध्ये एन्व्हायरमेंटवरतीवर प्रश्न विचारले जातात. हे सगळेच्या सगळे घटक महत्वाचे असतात. त्यामुळे बेसिक प्रिपरेशन करत असताना तुम्हाला इंग्लिश चांगलं केलं पाहिजे, मॅथ्स चांगलं केलं पाहिजे, करंट अफेअर्स, जनरल नॉलेज चांगलं असलं पाहिजे. आणि एकंदरीत मी सगळ्याच परीक्षांसाठी सांगेल, म्हणजे UPSC असो, MPSC असो, स्टाफ सिलेक्शन असो की बँकिंग असो, या सगळ्या एक्झामसाठी मी सांगेल की विद्यार्थ्यांचे हे 3 घटक म्हणजे ऍप्टिट्यूड, इंग्लिश, रिझनिंग, ओके, डिसिजन मेकिंग, त्याच्यानंतर हिस्ट्री, इंडियन हिस्ट्री, हिस्ट्री वगैरे हा पार्ट फक्त बँकिंगमध्ये येत नाही हे लक्षात ठेवा. परंतु हिस्ट्री हा UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC स्टेट सर्व्हिसेस, MPSCच्या सगळ्या एक्झाम्स, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स, ह्याच्यामध्ये हिस्ट्री हा अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर मग तुमचं ज्योग्राफी आहे, एन्व्हायरमेंट आहे, जनरल सायन्स आहे, जनरल सायन्समध्ये स्पेसिफिकली बायोलॉजी सब्जेक्ट, करंट अफेअर्स, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, या सगळ्या सेक्शनचा अभ्यास करायला पाहिजे. मॅथ्स, इंग्लिश हे खूप महत्वाचे सब्जेक्ट्स आहेत. मग हिस्ट्री असेल किंवा करंट अफेअर्स या सब्जेक्ट्सकडे देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सर, मला डिफेन्स सेक्टर संदर्भात देखील तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही जर MPSC किंवा UPSC करण्याच्या विचारात असाल तर आजचा कार्यक्रम हा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, डिफेन्स सेक्टर संदर्भात खरं तर मला जाणून घ्यायचं होतं सर. डिफेन्समध्ये NDAची एक एक्झामिनेशन आहे की जी विद्यार्थी 12वी अपियर असताना आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससाठी देऊ शकतो. आणि आर्मीसाठी कुठलाही विद्यार्थी चालतो, आर्ट, कॉमर्सचा, सायन्सचा. परंतु जर नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जर जायचं असेल तर त्याचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स जे आहे हे असलं पाहिजे. PCM असणं आवश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त ग्रॅज्युएशनच्या नंतर CDSCची एक्झाम आहे, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन, आणि त्याच्यामध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी हे महिलांसाठी आहे, मुलींसाठी आहे. याच्या सर्वसाधारणपणे एज लिमिट्स असतात. तर साधारणतः NDA साठी 16.5 ते 18.5 पर्यंत एज लिमिट असते. मॅथ्स 11वी 12वीचं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 11वी 12वीचं, इंग्रजी आणि त्याच्यानंतर मग हिस्ट्री, ज्योग्राफी, त्यानंतर मग कॉन्स्टिट्यूशन, करंट अफेअर्स असे टॉपिक्स NDAला असतात. आणि जवळपास हाच अभ्यासक्रम CDSCच्या एक्झामला सुद्धा आहे. अच्छा सर, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जर संबोधी IAS अकॅडमीमध्ये मुलांना ऍडमिशन घ्यायची असेल तर ते कसे करता येईल? आता आमच्या इकडे आम्ही पॅन्डेमिकमध्ये 2 वर्ष जवळपास ऑनलाईनमध्ये कोचिंग घेतलं. म्हणजे पॅन्डेमिकमध्ये अनेक अधिकारी, म्हणजे संबोधी IAS अकॅडमीशी असोसिएटेड असलेले जवळपास 500 अधिकारी, ओके, तर त्याच्यापैकी 50 अधिकाऱ्यांनी संबोधी करिअर अकॅडमीमध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 2 वर्षामध्ये गायडन्स केलं. ओके, UPSC MPSCच्या बॅचचे होते. तर त्याच्यामुळे आता आमच्या इकडे ऑनलाईन सुविधा सुद्धा आहे. झूम ॲपवरती आम्ही ऑनलाईन लाईव्ह लेक्चर्स घेत असतो. त्याचं एक शेड्यूल असतं. जसं ऑफलाईन असतं तसंच ऑनलाईनमध्ये आम्ही घेत असतो. आणि ऑफलाईनमध्ये आता आपल्या ज्या ब्रांचेस होत्या, मुंबईमध्ये विद्याविहारला होती, तर ती आपल्याला बंद करावी लागली पॅन्डेमिकमध्ये. आणि ठाण्याची ब्रांच आहे, ठाणे ईस्टला जस्ट स्टेशनला लागून ईस्टला मंगला हायस्कूलच्या जवळ आपली संबोधी करिअर अकॅडमी रविप्रकाश हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी येऊ शकतात. ग्रॅज्युएशन झालेले, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी येऊ शकतात. अगदी 12वी नंतर विद्यार्थी येऊ शकतात. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असे आपले वीकेंडच्या बॅचेस, रेग्युलर बॅचेस आहेत. आणि आमचे जे नंबर्स आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात. तेव्हा निश्चितच सर, UPSC आणि MPSC स्टाफ सिलेक्शन व इतर परीक्षा कोणकोणत्या आहेत आणि त्या परीक्षांसंदर्भातली अतिशय महत्वाची माहिती तुम्ही या ठिकाणी दिली. तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या मॅडम, थँक्यू व्हेरी मच. तेव्हा MPSC, UPSC करण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर निश्चितपणे संबोधी IAS अकॅडमीला संपर्क साधा. या तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्हाला फक्त संपर्क साधायचा आहे. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. नमस्कार.